पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मदत देण्यात येते. या योजनेचे वेळेवर हप्ते वितरित करण्यात येत असून गेल्या 17व्या हप्त्यापासून ते वितरित करण्यात आले आहेत. तसेच येत्या 18व्या हप्त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हप्ते वितरित करण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आलेली आहेत. त्यामध्ये पुढील बाबी महत्त्वाच्या आहेत. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे. सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यांना आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना या योजनेच्या हप्त्यापासून वंचित ठेवण्यात येऊ शकते. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार कार्डच्या माध्यमातून डेबिट ऑप्शन सक्रिय असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. कारण काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक असले परंतु डेबिट ऑप्शन बंद असल्यामुळे त्यांना योजनेचे हप्ते वितरित करण्यात येत नाहीत. शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत असणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत नसल्यामुळे त्यांना मागील 17व्या हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. प्रत्येक हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. कारण ई-केवायसी अपूर्ण असल्यास या योजनेचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकत नाहीत. याशिवाय केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा वाटपाबाबतही सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पीक विमा वाटप काय होणार हे तपासून पाहावे. मागील वर्षी सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपये मदत दिली जात आहे. या योजनेचा 5वा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार असून त्यासाठी वरील सर्व कामे पूर्ण करण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना या काळात त्यांच्या विविध कामांची व आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना या काळात वेळेत आपली कामे पूर्ण करण्यासाठी वापरावा लागेल. मात्र केंद्र सरकारने या सर्व कामांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना वेळेत हप्ते वितरित करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी या काळात आपली कामे तत्काळ पूर्ण करून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे. या सर्व काढण्यात त्यांच्या बँक खात्यात वेळेत पैसे जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या काळात शेतकऱ्यांना विविध कर्ज, शिक्षण व इतर खर्चासाठी या पैशांची गरज असेल. म्हणूनच शेतकऱ्यांनी या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण त्यांना योजनेच्या हप्त्यांपासून वंचित ठेवण्यात येऊ नये, असा केंद्र सरकारचा उद्देश आहे.